तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री। तर आज आपण चाललेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेल्या निसर्गाचं एक वेगळं व्यक्तिमत्व लाभलेल्या रतनगड या पहाडी किल्ल्यावर। समुद्र सपाटीपासून 4250 फूट उंचीवर वसलेल्या रतनगडास भेट देण्यासाठी अनेक मार्ग आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या जवळच हा किल्ला असल्याने आपल्याला भंडारदरा गाठावे लागते। येथून रतनवाडी गावातून गणेश दरवाजा मार्गे आपला गडावर प्रवेश होऊ शकतो। तसेच गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे भंडारदराच्या येथूनच साम्राट गावातून त्रिंबक दरवाजा मार्गे आपण गडावर प्रवेश करू शकतो। पुण्यापासून भंडारदरा हे साधारण 250 किलोमीटर असून येथून 25 किलोमीटर पुढे रतनवाडी हे गाव आहे। रतनवाडी गावात आपल्याला अमृतेश्वराचे एक प्राचीन मंदिर दिसते। 12व्या-13व्या शतकात बांधले गेलेले हेमाडपंथी कलाकुसरीचे हे मंदिर म्हणजे रतनगड किल्ला पाहताना नक्की पाहावे असेच आहे। याला बरेचसे पौराणिक संदर्भ असून जे समुद्र मंथनाच्या 14 रत्नातून मंदिर आणि बाजूलाच असणारे पुष्करणीच तयार झाल्याचे सांगतात। अमृतेश्वराचं हे मंदिर म्हणजेच नंदी मंडप, गाभारा, सभा मंडप आणि शिखर अशी रचना असलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विलोभनीय असे मंदिर म्हणून गणले जाते। मंदिर वास्तुशैलीतील हे मंदिर म्हणजे एक महत्त्वाचे मंदिर असे आपण संबोधूया। मंदिराच्या भिंतीवरील किंवा शिखरावरील हे जे शिल्प आहेत ते आपले लक्ष कुठूनही वेधून घेतात। त्यातील समुद्र मंथनाचे जे शिल्प हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जाते। आपण एक तल्लीन होऊन हे मंदिर न्याहाळायचे आणि तसेच त्याच्या थोडे पुढे असणाऱ्या तीर्थाकडेच म्हणजेच पुष्करणीकडे चालू लागायचे। वीस फूट लांब आणि 20 फूट रुंद असणारी ही पुष्करणी आज देखील चांगल्या अवस्थेत आहे। 10व्या शतकातील झंज राजाने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली। यातील प्रवरा नदीच्या उगमस्थळाचे हे अमृतेश्वर मंदिर आणि ही पुष्करणी साक्ष देत आज उभे आहेत। हे दोन्ही क्षेत्र पाहून आपण आता रतनगडाच्या मोहिमेकडे निघायचे। तीन ते 3.5 तासाची चढाई असणारा रतनगड किल्ला म्हणजे दुर्गप्रेमींना आव्हान देणारा एक किल्लाच होय। मोठी चढाई जरी असली तरी आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण, जंगलातून होणारा प्रवास आणि मध्येच झुळझुळ वाहणारा झरा या सगळ्याच्या सानिध्यात आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी, जिथे अलीकडेच लोखंडी शिड्या लावून मार्ग सुकर केलेला आहे, येथे कधी पोचतो हे आपल्याला कळतच नाही। थोडासा किचकट पण मजेशीर वाटणारा ह्या शिड्यांचा मार्ग ओलांडून आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारात प्रवेश करतो। या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असून याच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची एक प्रतिमा कोरलेली दिसते आणि तसेच आपण जिथून आलो तेथे खाली नजर टाकली असता आपल्याला एक खूप वेगळं अशी अनुभूती मिळाल्याची जाणीव होते।
पहिला दरवाजा व्यवस्थित आणि सावकाश न्याहाळून आपण वरती निघावे. वरील पठाराकडे जाण्यासाठी देखील आपल्याला इथे शिड्यांचा मार्ग दिसतो. हा निमुळता असून सावकाशपणे हा आपण पार करावा. पण ही जी संपूर्ण रतनगडाची चढाई करून पहिल्या ज्या बेचकीच्या प्रवेशद्वारातून वरती आलो, तर इथे मी आल्यानंतर जे माझ्या डाव्या हाताला आपण पाहतो, तर इथं गडाची जी अधिष्ठाता देवी म्हणजेच आई रत्नादेवीचं जे मंदिर आहे किंवा गुहा आहे, तिथं आपण जाऊ शकतो. आणि उजव्या हाताला गडाचा जो दुसरा प्रमुख दरवाजा आहे, त्या दरवाजामार्फत आपण गडाच्या प्रमुख पठारावर प्रवेश करू शकतो. मग गडदेवी आई रत्नादेवीची मूर्ती गुफेत असून तेथे कायमच भाविकांची वर्दळ असते. आता आपण गडाची अधिष्ठायी देवी रत्नादेवी या मंदिरा किंवा आपण म्हणूयात गुफेजवळ आलेलो आहोत. तर इथले जे पुजारी बाबा आहेत ते आपल्याला ह्या मंदिरासंदर्भातली माहिती देतात. हे समुद्र मंथन झालं त्या टायमाला ते 14 रत्न जे निघाले ते रत्न इथे आहेत आणि इथून खाली गावामध्ये मंदिर आहे अमृतेश्वर म्हणून. ते अमृताचा गडा इथं आणला गेला आणि ते अमृत इथं वाढलं गेलं म्हणून ते अमृतेश्वर. वर प्रवरा गंगा माईचा उगम आहे. तो उगम तिला 4 नावं आहेत. एक पहिली ब्रह्मगंगा, दुसरी स्वर्णमुख, तिसरी प्रवारा आणि चौथी प्रवारावाहिनी, असे 4 नावं आहेत तिला. धन्यवाद बाबा. तुम्ही किती दिवस इथं कार्यरत आहात? म्हणजे किती दिवस इथं मी देवीची अर्चा करताय? 10 वर्षापासून मी पारायणाला येत असतो इथं. माझं मूळ गाव संगमेर तालुक्यात घुले सावरगाव आहे. धन्यवाद बाबा. तुम्ही बरीच चांगली माहिती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथं देवीचं एवढं चांगलं कार्य करताय त्यासाठी. मंदिरापासून थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हातालाच आपल्याला मुक्काम योग्य अशी एक गुहा दिसते. येथे आरामात 35-40 जण एका वेळेस राहू शकतात. तर मित्रांनो, रतनगड भाग 2 मध्ये आपण गडाच्या उर्वरित विभागांची माहिती आणि तसेच इतिहासाची विस्तृत माहिती घेणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.